Okay, good afternoon, everybody. Basically, okay, before starting, can somebody confirm that I am audible and my screen is visible? Yes, sir. Yes, sir. Okay, Yes, okay, sir. thank you for confirmation. So basically, as you know, we are supposed to also take practicals, and till date, being online, we have not gone for practicals due to the uncertainty of availability of time. So now that we have almost a few more days, uh, we have planned for conducting the practicals also. Actually, my practical according to syllabus was or is on Thursday. So Thursday 1 to 3 is our practical timing. Now, instead of this, I will prefer to take practicals on evening lectures. That is 3:30 to 4:30 on Monday and Friday. तर इथून पुढे मी काय करणार, ट्यूजडे इथं लेक्चर घेणार, थर्सडे इथं लेक्चरच घेणार, आणि इथे शक्यतो मी प्रॅक्टिकल घेईन. इथं अवेलेबल असेल तर प्रॅक्टिकल किंवा टेस्ट घेईन. Okay, so that way we will get 4 lectures per week for theory and 2 hours per week for practicals. Okay, but last Thursday I was unable to conduct the practical, and therefore Buse madam has conducted the practical on my behalf, and today is her practical, so I'm conducting the practical. Okay, so it was just adjustment. तर आता आपल्याला प्रॅक्टिकल कंडक्ट करायचं आहे, तर आपल्याला प्लॅन माहित पाहिजे की आपण काय करणार आहे. तर आता मी जे काय व्हॉट्सअप वरती टाकलेलं आहे, सो दॅट इज द प्लॅन फॉर द प्रॅक्टिकल व्हॉट वी हॅव प्रेझेंटली गॉन फॉर. तर हा असा प्लॅन आहे आपला प्रॅक्टिकलचा, ज्याच्यामध्ये आपल्याला 8 एक्सपेरिमेंट तुम्हाला लिहावं लागतील. तर ही जी आहे ही आपण डिस्कस करणार, आणि सायमल्टेनियसली यू आर सपोज टू राईट दिस पर्टिक्युलर प्रॅक्टिकल अँड सबमिट as per the requirement whenever told. So keep your write up ready, 1 or 2 pages per experiment. Okay, you can write 2 pages per experiment. बरोबर, 2 पानं लिहून ठेवायची एक एक्सपेरिमेंटची. असे 8 एक्सपेरिमेंट आहेत. 8 एक्सपेरिमेंट बद्दल तुम्ही लिहून ठेवा, त्याच्याबद्दल आपण वर्गात डिस्कस करणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे की आता आपल्याला थोडंसं लॉकडाऊनचा परत प्रॉब्लेम चालू झाल्यामुळं टुडे आय एम फ्रॉम होम, and therefore I'm not in the lab. So we will try to discuss something anyhow, no problem, with whatever PPTs and all what I have. So तर बेसिकली मी काय केलंय ते इथं, तर आपला जो ऍक्च्युअल सिलेबस आहे तो असा आहे प्रॅक्टिकलचा. 1 minute, I will check out the list of okay, so this was the list of experiment. So this was the experiment list. Constructional details of IC engine, study of engine cooling system, lubrication system, study of ignition system and starting system, study of fuel system for SI engine and CI engine. आणि त्याच्यानंतर हे ट्रायल टाइप एक्सपेरिमेंट आहेत, वेअर वी आर सपोज टू कंडक्ट द टेस्ट्स. Okay, most test, Rees balance test, etc. And finally we had assignments on recent trends of IC engine
and visit to an IC engine company and repairing unit. So this you can write actually. Okay, so this I think we can include in this particular list. So I will include this as a 9th experiment. So this will be your write up. तर एवढे एक्सपेरिमेंट आहेत, एवढ्या एक्सपेरिमेंट बद्दल तुम्हाला काय करायचंय, 2-2 पानं राईटअप लिहायचं आहे. बरोबर. आणि राईटअप लिहिण्यासाठी जी काय तुम्हाला कंटेंट लागणार आहे ते आपण डिस्कस तर करणारच. बरोबर. सो वी विल बी डिस्कसिंग इन आवर प्रॅक्टिकल आवर्स. ओके. सो लेट अस स्टार्ट आवर डिस्कशन. तर पहिला एक्सपेरिमेंट आहे ते कन्स्ट्रक्शनल डिटेल्स ऑफ आयसी इंजिन. आज ऍक्च्युली आपण याच्यावरती पूर्ण एक चॅप्टर डिस्कस केलाय. पहिला चॅप्टर जो आहे तो कन्स्ट्रक्शनल डिटेल्स इंट्रोडक्टरी पार्ट आहे, तोच आहे. तर त्याच्यामधला जो एकदम पहिली पॉइंट आहे, कन्स्ट्रक्शनल डिटेल्स, लिस्ट ऑफ कॉम्पोनंट, इंजिन कॉम्पोनंट्स अँड देअर फंक्शन्स. ओके, कन्स्ट्रक्शनल डिटेल्स, तो जो पार्ट आहे तो याच्यामध्ये येतो पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये. देन वी हॅव, आता जी काही लिस्ट मी तुम्हाला दाखवली ते मी फोडून असे एक्सपेरिमेंट तयार केलेले आहेत. इंजिन कूलिंग सिस्टम, लुब्रिकेशन सिस्टम, हे दोन एका एक्सपेरिमेंट मध्ये होते. मी त्याला 2 एक्सपेरिमेंट केले तुम्हाला लिहिणं सोपं जाण्यासाठी. इग्निशन सिस्टम, स्टार्टिंग सिस्टम एकत्र होतं, ते मी फोडलं. फ्युअल सिस्टम इन एसआय इंजिन आणि सीआय इंजिन एकत्र होतं, मी ती फोडलं. असं मी ऍक्च्युअली जे 3 एक्सपेरिमेंट आहे त्याचे 6 एक्सपेरिमेंट झाले. अशा प्रकारे मी तुमचं राईटअप पार्ट कमी केलेला आहे. ओके. बट ऍटलिस्ट व्हॉट इज रिक्वायर्ड इज, तुम्हाला प्रत्येक एक्सपेरिमेंट बद्दल 1-2 पानं तुम्हाला लिहून सबमिट करायचे. सो कीप युअर राईटअप रेडी अँड ऍज अँड व्हेन इट इज रिक्वायर्ड, ज्या वेळेला मी तुम्हाला मागेन त्या वेळेला तुम्हाला ते सबमिट करायचं आहे. ओके. सो आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड व्हॉट आय एम स्पीकिंग. सगळ्यांना समजलं आपल्या प्रॅक्टिकलची रिक्वायरमेंट काय आहे ते? सगळ्याला समजले का? कॅन एनीबडी कन्फर्म? कॅन एनीबडी कन्फर्म द रिक्वायरमेंट ऑफ, समजले का मी जे काय बोललो ते प्रॅक्टिकलला काय करायचंय ते? येस सर. हा. तर काय करायचंय आपल्याला, जी काय 8-9 एक्सपेरिमेंट मी लिस्ट दिलेली आहे त्याच्याबद्दल प्रत्येक एक्सपेरिमेंट बद्दल 2-2 पानं तुम्हाला लिहून तयार ठेवायचे. आणि तो राईटअप आहे तो तुम्हाला ऍट द एंड ऑफ द सेमिस्टर, ज्या वेळेला मी तुम्हाला सांगेन त्या वेळेला तुम्ही तो सबमिट करायचा आहे. तर तुम्ही ते राईटअप तयार ठेवायचं आहे. त्यासाठी परत मी काय तुम्हाला वेगळं परत सांगणार नाही की आता तुम्हाला हा एक्सपेरिमेंट सबमिट करायचा आहे, तो एक्सपेरिमेंट सबमिट करायचा आहे, असं काय मी तुम्हाला सांगणार नाहीये. परंतु जसं एक्सपेरिमेंट आपण घेत जाऊ तसं तुम्हाला राईटअप तयार ठेवायचा आहे. तर त्यातला पहिला एक्सपेरिमेंट जो पार्ट आहे तो, तर आपल्याला आता किती 8-9 एक्सपेरिमेंट आहेत आणि ऍक्च्युअल बाय गेलं तर 9 तास लागतील, अशा प्रकारे मी ते डिझाईन केलेलं आहे. 9 तास लागतील असं मी प्रकारे डिझाईन केलेलं आहे. तर आपल्याला आठवड्याला 2 आवर्स प्रॅक्टिकल मिळणार आहे. म्हणजे 2 प्रॅक्टिकल आपल्याला एका आठवड्यामध्ये होईल अशी अपेक्षा आहे. बरोबर. त्यातला पहिला जो एक्सपेरिमेंट आहे, सो द फर्स्ट एक्सपेरिमेंट वॉट एव्हर वी हॅव प्लॅन फॉर. तर हा जर एक्सपेरिमेंट तुम्ही जर बघितला तर व्हॉट इज सपोज टू बी इन दॅट एक्सपेरिमेंट, what we expect from this experiment is the constructional details of IC engine. Constructional details of IC engine. तर IC engine बद्दल जी काय तुम्ही शिकलेलं आहे ते सगळं इथं म्हणजे इन द सेन्स द कन्स्ट्रक्शनल डिटेल्स रिलेटेड हे तिथं एक्सपेक्टेड आहे. तर काय एक्सपेक्टेड आहे, पहिल्यांदा एक लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंट्स, लिस्ट ऑफ इंजिन कॉम्पोनंट्स, ही आता जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते तशी इंजिन कॉम्पोनंटची लिस्ट लिहायची. आणि त्याच्यानंतर प्रत्येक कॉम्पोनंट कसं वर्किंग होतंय, त्याचं कन्स्ट्रक्शनल डिटेल्स कसे आहेत, अशा प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करत जायचं. आणि मला वाटतं आपण प्रत्येक कॉम्पोनंट आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. त्यामुळं आपण आता फर्स्ट एक्सपेरिमेंट साठी वेळ घालवायला नको परत. जर आपल्याला शेवटी परत आपण फर्स्ट एक्सपेरिमेंट कडे येऊ, कारण ऑलरेडी एक्सपेरिमेंट एक्सप्लेन केलेला आहे. सर आवाज येत नाही. एव्हरीबडी अंडरस्टूड व्हॉट इज सपोज टू बी. आवाज येत नाही. आवाज येत.
आवाज येत नाही. आता येतोय आवाज? आता आवाज येतोय? हो येतो. ओके. येतोय. ओके, थँक्यू. तर आपल्याला जसं मी आता तुम्हाला सांगितलं, प्रत्येक एक्सपेरिमेंट चे 2-2 पानं कमीत कमी 2-2 पानं तुम्ही लिहून एक प्रत्येक एक्सपेरिमेंट तयार ठेवायचे. आणि लिस्ट मी तुम्हाला व्हॉट्सअपवरून टाकले आणि तुम्हाला मी त्या तुमच्या स्टडी मटेरियलच्या शीटमध्ये पण टाकतो आणि तुम्हाला व्हॉट्सअपवरती पण मी दिलेली आहे. बरोबर. तर त्या पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, आता ही जी लिस्ट आहे ती तुम्ही एकदा लिहून घ्या. ही एक्सपेरिमेंटची लिस्ट. आणि अशा प्रकारे तुम्ही सगळ्यांनी एक 2 मिनिटात ही लिस्ट लिहून घ्या सगळ्यांनी. तर तुम्हाला कुठले कुठले एक्सपेरिमेंट आहेत आणि आपण त्याबद्दल स्टडी काय करणार आहे हे तुम्हाला कारण हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. आता ह्यात तुम्ही बघाल तर यातले 3 एक्सपेरिमेंट ऑलरेडी झालेले आहेत. कुठले कुठले? कन्स्ट्रक्शनल डिटेल्स ऑफ आयसी इंजिन पूर्ण झालेला आहे. स्टडी ऑफ एसआय इंजिन, फ्युएल सिस्टम फॉर एसआय इंजिन अख्खा चॅप्टर 1 झालेला आहे. आणि स्टडी ऑफ फ्युएल सिस्टम फॉर सीआय इंजिन अख्खा चॅप्टर राहिलेला आहे. तर या 3 एक्सपेरिमेंट वरती मी वेळ घालवणार नाही. बरोबर. तर राहिलेले जे एक्सपेरिमेंट आहेत त्याच्यावर मी जास्त वेळ घालवणार. कुठलं? कूलिंग सिस्टम, लुब्रिकेशन सिस्टम, इग्निशन सिस्टम, स्टार्टिंग सिस्टम, मेजरमेंट ऑफ एक्झॉस्ट एमिशन्स अँड हीट असाइनमेंट ऑफ रिसेंट ट्रेंड्स इन आयसी इंजिन हा सुद्धा तुम्ही स्वतः लिहायचा आहे. आता ह्यात काय लिहायचं आहे म्हणजे यातले 4 एक्सपेरिमेंट आता जी काय लिस्ट दिलेली आहे त्याच्यापैकी 4 एक्सपेरिमेंट म्हणजे जवळजवळ 50% काम ऑलरेडी झालेलं आहे असं मी गृहीत धरतो. कसं झालेलं आहे? कन्स्ट्रक्शनल डिटेल्स चॅप्टर झालेला आहे. बरोबर. फ्युएल सिस्टम इन एसआय इंजिन आपल्याला अख्खा चॅप्टर झालेला आहे. सर त्याच्याबद्दल काय लिहायचं ते मी तुम्हाला सांगतो. काय लिहायचं, पॉइंट्स कुठले लिहायचे फक्त सांगतो, परंतु त्याचं सगळं डिटेल स्टडी झालेला आहे. स्टडी ऑफ फ्युएल सिस्टम इन सीआय इंजिन तो पण झालेला आहे. बरोबर. आणि असाइनमेंट इन रिसेंट ट्रेंड्स इन आयसी इंजिन हा जो आहे कंटेंट, हा कंटेंट जो असेल तो प्रत्येकासाठी वेगळा वेगळा असेल. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही या एक्सपेरिमेंटसाठी म्हणजे शेवटचा जो एक्सपेरिमेंट आहे तो कशा प्रकारे लिहायचा आहे, तर तुम्हाला एक कुठला तरी रिसेंट ट्रेंड आयसी इंजिन मधला, आता आयसी इंजिन मध्ये तुम्हाला माहित असलेला किंवा शोधून काढा एखादा रिसेंट ट्रेंड. म्हणजे उदाहरणार्थ कॅटलिटिक कन्व्हर्टर. मग तुम्हाला एक कॅटलिटिक कन्व्हर्टर एक टॉपिक भेटला की त्याच्याबद्दल 1-2 पाने लिहायचं. दॅट इज इट. बरोबर. किंवा आणखी कुठलं? फ्युएल सेल आली वापरता येतं आयसी इंजिनच्या ऐवजी. तर फ्युएल सेल दुसरा टॉपिक आहे. तर त्याच्याबद्दल 1-2 पाने लिहायचं तुम्हाला. असं आयसी इंजिन रिलेटेड कुठलाही रिसेंट ट्रेंड घ्यायचा आणि त्याच्यावरती 1-2 पानं कंटेंट तुम्ही लिहायचा. कुठल्याही टॉपिक वरती लिहा, इरेस्पेक्टिव्ह त्याशी काही घेणं देणं नाही. इट इज युअर चॉईस टू सिलेक्ट द टॉपिक. बरोबर. तर यातला आत्ता लिहिलेल्या लिस्ट मधला पहिला, त्यानंतर 6वा, 7वा आणि शेवटचा एवढे सगळे एक्सपेरिमेंट आत्ताच्या दृष्टीनं झालेले आहे. म्हणजे जवळजवळ 50% काम माझ्या बाजूनं झालेलं आहे. आता हे तुम्ही लिहायचं ऑब्विसली राहिलेलं आहे. म्हणजे इन द सेन्स आतापर्यंत सांगितलं नसल्यामुळे राहिलेलं आहे. परंतु आता तुम्हाला हे लिहायचं आहे. तर काय लिहायचं आहे? कन्स्ट्रक्शनल डिटेल ऑफ आयसी इंजिन पहिला लिहायचा आहे. त्यानंतर 6वा आणि 7वा लिहून तयार ठेवा. बरोबर. आणि एक्सपेरिमेंटचे नंबर्स मात्र असेच टाका. आता जी दिलेले आहेत लिस्ट त्या पद्धतीनेच टाका. ओके. सो that will be the list of experiments. Okay. And तर coming back to first experiment. तर पहिल्या एक्सपेरिमेंट कधी काय लिहायचं? पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये थोडंसं इंट्रोडक्शन पहिल्यांदा लिहायचं, त्यानंतर ही लिस्ट लिहायची. ही लिस्ट लिहायची. त्या मध्ये दिसते प्रत्येक कॉम्पोनेंट्स आहेत त्या कॉम्पोनेंटचं फंक्शन आणि कन्स्ट्रक्शनल डिटेल बद्दल थोडक्यात लिहायचं आणि जमलं तर त्याची फिगर काढायची. शक्यतो फिगर काढा. तर आपण याच्याबद्दल सगळं इन डिटेल केलेलं आहे. सिलेंडर ब्लॉक
तो आपण सिलेंडर्स केलं, त्याच्यानंतर बरोबर, सर वॉइस इज हे ब्रेकिंग सगळं हा. डिस्कस मॅनिफोल्ड मॅनिफोल्ड डिस्कस केलं. व्हॉइस इज ब्रेकिंग. इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम असू शकतो. ओके, नाव इट इज आय थिंक ओके. Is it okay now? Is it okay? Yes, sir. Yes, sir. ओके. तर एक्झॉस्ट मॅनिफोल्ड आपण डिस्कस केला होता. त्यानंतर सिलेंडर लायनर डिस्कस केला, पिस्टन पिन्स डिस्कस केले, त्याच्यानंतर पिस्टन डिस्कस केला. बरोबर, वेगळ्या वेगळ्या टाईपचे पिस्टन रिंग्स डिस्कस केले. त्याच्यानंतर आपण कनेक्टिंग रॉड डिस्कस केला. बरोबर, वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टिंग रॉड्स, इंजिन बेरिंग्स डिस्कस केले, क्रँकशाफ्ट डिस्कस केला. बरोबर, त्याच्यानंतर इंजिन वॉल्स, वेगळे वेगळे इंजिन वॉल्स, इनलेट वॉल, एक्झॉस्ट वॉल, त्याच्याबद्दलचं पूर्ण डिस्कशन आपण केलं होतं. वॉल्व ऑपरेटिंग मेकॅनिझम बद्दल आपण डिस्कस केलं, कॅम्पशाफ्ट बद्दल डिस्कस केलं, तर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अरेंजमेंट डिस्कस केले, फ्लायव्हील डिस्कस केलं. बरोबर, फ्युअल टँक डिस्कस केला, रेडिएटर डिस्कस केला, स्पार्क प्लग डिस्कस केला, गव्हर्नन्स डिस्कस केला, कार्बोरेटर डिस्कस केला, फ्युअल इंजेक्टर डिस्कस केला, टर्बो चार्जर डिस्कस केला. तर असे वेगवेगळे कॉम्पोनंट जे आहेत, ते सगळे कॉम्पोनंट तुम्हाला काय करायचे आहेत, त्याची लिस्ट लिहायची आहे पहिल्यांदा. इंजिन कॉम्पोनंट्स. तर आय विल राईट व्हॉट इज सपोज टू बी here. I will just type. You can also write this particular contents. Sir, voice is breaking. Yes, yes. आता मी आता लिहायला लागलो होतो, टाईप करायला लागलो होतो, त्यामुळे तसं झालंय. लिस्ट ऑफ इंजिन कॉम्पोनंट्स लिहायचे आहेत आणि त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन ऑफ each component. Explanation of each component. So this was the content for experiment number 1. बरोबर. Any doubt about what is the content of experiment number 1? कुणाला काय डाऊट आहे का? एक्सपेरिमेंट नंबर 1 मध्ये काय लिहायचं याच्याबद्दल कोणाला काय डाऊट आहे का? No, sir. No, sir. नो. ओके. तर हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. आपण त्यामुळे परत आणखी ते सगळं डिस्कस करून टाइम घालवणार नाही. ओके, वी विल प्रोसीड. तसंच आपल्याला एक्सपेरिमेंट नंबर आता जी काही 6 सांगितला, बरोबर, 6 कुठला होता? 6 फ्युअल सिस्टम इन एसआय इंजिन. फ्युअल सिस्टम एसआय इंजिनचं कंटेंट काय काय होतं, त्यात तुम्हाला काय काय लिहायचंय? रिक्वायरमेंट्स ऑफ SI engine fuel system. Types of fuel in types and explanation. बरोबर, हे झालं एक्सपेरिमेंट नंबर 6. ओके, म्हणजे एसआय इंजिनच्या फ्युअल सिस्टमची रिक्वायरमेंट काय काय होती. त्याच्यानंतर ऑलरेडी वी हॅव डिस्कस्ड इन चॅप्टर नंबर 2, इजंट इट. तर हे सगळं आपण डिस्कस केलेलं आहे. तर रिक्वायरमेंट्स पहिल्यांदा लिहायची, त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या टाइप्स ऑफ एसआय इंजिन सिस्टम्स, फ्युअल सिस्टम्स आपल्याला जी काही माहिती आहेत ते सगळं आपण एक्सप्लेन करायचं आहे. ओके, तर SI engine fuel systems. Then we have next 7. Experiment number 7.
Same points. Requirements of fuel injection system, types and explanation. बरोबर. ह्याच्याबद्दल थोडस तुम्हाला कुठलं हे Voice is breaking. study of CI engine fuel systems. Okay, so that was Sir, the voice is experiment. breaking, sir. Voice is breaking. Say there is Yes, some sir. internet connectivity problem, I think. I will try to cope up with whatever is possible. That is why I am writing actually. Whatever I am speaking now, that is why I am writing. Since you told me that voice is breaking, I am writing everything whatever is I am explaining. जे काय मी बोलतोय ते एक्सप्लेन करते तेच मी इथं लिहितोय सुद्धा, कारण तुम्ही मला सांगितलं की माझा आवाज ब्रेक होतोय म्हणून. तर आपल्याला आता सगळ्यांना हे तर कमीत कमी समजलं असेल की एक्सपेरिमेंट नंबर 1 मध्ये काय लिहायचं आहे, एक्सपेरिमेंट नंबर 6 मध्ये काय लिहायचं आहे, एक्सपेरिमेंट नंबर 7 मध्ये काय लिहायचं आहे. Is there anybody who has not understood what is supposed to be written in any of this particular experiment? असं कोण वर्गात आहे का त्यांना समजलं नाही की आपण सर रिपीट करा की एकदा. रिपीट करायचं. ओके, 6 एक्सपेरिमेंट नंबर 1. हॅलो हॅलो. येस सर. मी काय बोलतोय ते ऐकू येते का सगळ्यांना? हॅलो सर Yes, sir. सर फक्त 6 रिपीट करा सर. नो, मी काहीच बोलायला ऐकू येत नाही. No. Am I audible now? Am I audible now? Yes. Hope I am audible now. Yes. Okay. तर पहिले जो काही एक्सपेरिमेंट होता त्या पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ इंजिन कॉम्पोनेंट्स लिहायचे आहेत आणि प्रत्येक कॉम्पोनेंट बद्दल थोडंसं एक्सप्लेनेशन विथ फिगर करायचं. सो दॅट वॉज एक्सपेरिमेंट नंबर 1. एक्सपेरिमेंट नंबर 6 तयार करून ठेवा. रिक्वायरमेंट्स ऑफ एसआय इंजिन, टाइप्स ऑफ एसआय फ्युएल सिस्टम्स फॉर एसआय इंजिन आणि त्याचं एक्सप्लेनेशन. एक्सपेरिमेंट नंबर 7 रिक्वायरमेंट्स ऑफ सीआय इंजिन फ्युएल सिस्टम, टाइप्स ऑफ फ्युएल सिस्टम्स फॉर सीआय इंजिन आणि त्याचं एक्सप्लेनेशन. आणि एक्सपेरिमेंट नंबर 7 मध्ये choose a topic
related to IC engine. The screen is not visible. Screen is not visible. Okay. Sorry. Okay. So for experiment number 7, choose a topic. 9. Experiment number 9. Choose a topic related to IC engine, but out of syllabus. Right? 2 page write up about same. ओके. तर मला वाटतं सगळ्यांना समजलं कुठल्या एक्सपेरिमेंट मध्ये आता सांगितलेल्या 4 एक्सपेरिमेंट मध्ये काय लिहायचं आहे ती. असं कोण आहे का ज्याला समजलं नाही 4 एक्सपेरिमेंट मध्ये काय लिहायचं आहे ती आता सांगितलेल्या. एक्सपेरिमेंट नंबर 1 मध्ये कॉम्पोनंट्सची लिस्ट लिहायची आणि ते एक्सप्लेन करायचं. 2 मध्ये रिक्वायरमेंट्स आणि टाइप्स लिहायचे एसआय इंजिन सिस्टमचे. सीआय इंजिन सिस्टमचे रिक्वायरमेंट्स आणि टाइप्स लिहायचे. आणि शेवटच्या एक्सपेरिमेंट मध्ये एक टॉपिक कुठलाही घ्यायचा आयसी इंजिन रिलेटेड टू सिलेबस, आयसी इंजिन बट आउट ऑफ सिलेबस, आणि त्याच्याबद्दल 2 पानी राईटअप लिहायचं. सो आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड. इज देयर एनीबडी हु हॅज नॉट अंडरस्टूड? कोण आहे का ज्याला समजलं नाही काय 4 एक्सपेरिमेंट मध्ये काय लिहायचंय? अंडरस्टूड सर. राईटअप लिहत आहे. अंडरस्टूड. हा बस. ओके. तर आता या याच्यामधले 4 एक्सपेरिमेंट संपलेले आहेत. नाव विल मूव ऑन टू इंजिन कूलिंग सिस्टम. ओके. आता आपण काय करू, पुढच्या पार्टला जाऊ, इंजिन कूलिंग सिस्टम. कारण हे 1 नंबर, 6 नंबर, 7 नंबर क्लासमध्ये झालेला आहे. 9 नंबर तुम्हाला स्वतःहूनच लिहायचं आहे. प्रत्येकाचा टॉपिक वेगळा वेगळा असेल, बरोबर. कुठलाही टॉपिक एक घ्या आणि त्याच्याबद्दल लिहा. त्यात दॅट इज रिलेटेड टू युअर सर्च. इंटरनेटवरती सर्च करायचं कंटेंट आणि एक्सप्लेन करायचं. तर 4 एक्सपेरिमेंट माझ्या बाजूने झाले. आता राहिलेले एक्सपेरिमेंट आपण 1 बाय 1 बघूया. सो स्टडी ऑफ कूलिंग सिस्टम. सो लेट अस मूव ऑन टू स्टडी ऑफ कूलिंग सिस्टम्स. Okay. Before going to study of cooling system, we can go for intake and exhaust system. यात आहे का लिस्ट मध्ये आपलं intake and exhaust system? आपल्याला दिलेल्या लिस्ट मध्ये intake and exhaust system आहे का? बरं, इथं आपण टाकू स्टडी ऑफ intake and exhaust system. ओके. आय हॅव मॉडिफाईड द लिस्ट. बरोबर, काय हरकत नाहीये. आपल्याला आहे कंटेंट आपण डिस्कस करू, काय अडचण नाही. कारण शक्यतो आपल्याला प्रत्येक आपण जी काही वेळ घालवली त्यात आपल्याला काहीतरी शिकायला मिळणं जास्त महत्वाचं आहे. तर आपण लिस्ट आपल्याला जर सिलेबस मधला पॉईंट टाकला तर परत आणखी रिपिटेशन होणार, बरोबर. आणि एक्झॉस्ट चॅप्टर आपल्याला सिलेबस मध्ये आहे ती तर आपण डिस्कस करणारच आहोत. तेच परत डिस्कस करण्यापेक्षा एक वेगळं काहीतरी डिस्कस करू. So today we will go for intake and exhaust system. That is your experiment number 8. ह्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करूया. So induction system. Intake system is also called as induction system. बरोबर. तर इथं काय लिहायचं या एक्सपेरिमेंट मध्ये काय असणार आहे? इंटेक सिस्टम म्हणजे काय, त्याचे फिगर, त्याचे कन्स्ट्रक्शनल डिटेल्स आणि त्याचं फंक्शन, बरोबर. तसंच एक्झॉस्ट सिस्टम, त्याचं कन्स्ट्रक्शनल डिटेल्स
आणि त्याचं फंक्शन एवढं कंटेंट असणार आहे तुमच्या 8व्या एक्सपेरिमेंटचं स्टडी ऑफ इनटेक सिस्टम अँड एक्झॉस्ट सिस्टम. इनटेक सिस्टमला इंडक्शन सिस्टम असं पण आपण म्हणतो. इनटेक सिस्टमला आपण इंडक्शन सिस्टम असं पण म्हणतो. तो इंडक्शन सिस्टम म्हणजे सक्शन रिलेटेड जी सिस्टम आहे त्याला इंडक्शन सिस्टम असं म्हणतो. तर ती इथं दाखवल्या एअर एंटरिंग द सिस्टम. इथं काय आहे, एअर नोझल असेल तर नोझल, बरोबर. आता ही नोझल कशासाठी वापरलंय मी तुम्हाला नंतर सांगेन. एअर नंतर इथं गेली एअर, इथं काय एअर बॉक्स विथ फिल्टर, इथं एअर फिल्टर बसवलाय. आणि त्याच्यानंतर हे इनटेक मॅनिफोल्ड ज्याला म्हणतो ती इनटेक एअर पाईप, आणि त्यानंतर ती इंजिनला जाते. सो दिस इज युअर इनटेक सिस्टम. दिस इज युअर इनटेक सिस्टम. तर इनटेक सिस्टम मध्ये काय काय असतं, द एअर इनटेक सिस्टम कन्वेज फ्रेश एअर थ्रू पाईप्स ऑर डक्ट्स. कशासाठी असते, एअर देण्यासाठी. कोणाला, इंजिनला. द एअर इनटेक मॅनिफोल्ड, त्याच्यामध्ये काय काय असतं, एक इनटेक मॅनिफोल्ड असतं आणि बरेच वेळेला आपण जे काही सुपरचार्जर यूज करतो तो पण तिथं बसवलेला असतो. हे सुपरचार्जर इनलेट ऑफ ए सुपरचार्जर इंजिन्स. तर इथं जी आहे दिस इज रिलेटेड टू सुपरचार्जर. एअर फिल्टर इज यूज टू रिमूव्ह द डस्ट फ्रॉम एअर विच इज टेकन टू द इंजिन. आपल्याला एअर इंजिनला द्यायच्या अगोदर त्या एअर मधली डस्ट पार्टिकल्स आहेत, फॉरेन पार्टिकल्स आहेत, काढून टाकायला लागतात किंवा पाहिजेत. का, जर आपण नाही काढून टाकलं तर द डस्ट पार्टिकल विल गो इनटू द सिलेंडर. आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे या सगळ्या वेगळ्या वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये, पण तरी सुद्धा आपण आता रिलेव्हंट टॉपिक रिलेटेड आपण डिस्कस करतो, बरोबर. तर डस्ट पार्टिकल आतमध्ये गेल्यानंतर काय होतं, तिथं ऑइल असतं, ऑइल वरती ती चिकटून बसतात. आणि एकदा काही चिकटून बसलं इट ऍक्ट्स ऍज अ ॲब्रेसिव्ह, बरोबर. म्हणजे ते विअर अँड टिअर करायला चालू करतात, घर्षण करायला चालू करतात, फ्रिक्शन क्रिएट करतात. पिस्टन आणि सिलेंडरच्या मध्ये अडकून राहतात आणि फ्रिक्शन क्रिएट करतात, रिझल्टिंग इन द wear of either cylinder or the part in which it is getting stuck, बरोबर. ज्या पार्ट मध्ये ते अडकलेले तिथं विअर अँड टिअर करायला चालू करतात. म्हणून आपल्याला एअर मधली घाण ही काढून टाकायला लागते आणि त्यासाठी आपण काय देणार, एअर फिल्टर देणार. The supercharger is used to increase the pressure of air supply. आपण चौथ्या चॅप्टर मध्ये डिस्कस केलं की आपल्याला एअर डेन्सिफाय करून आपल्याला इंजिनला देतो आपण सुपर चार्जिंग मध्ये, आणि त्याच्यासाठी आपल्याला सुपर चार्जर वापरतो. मग आपण इंटेक सिस्टम मध्ये एक सुपर चार्जर पण यूज करतो. आता कुठल्या इंजिनला यूज करणार, कुठल्या इंजिनला यूज करणार नाही, कुठे प्रिफरेबल आहे, कुठे नॉट प्रिफरेबल आहे, या सगळ्या गोष्टी आपण तर डिस्कस केलेल्याच आहेत, बरोबर. ते तुम्हाला सगळं माहिती आहे. एअर इज फर्स्ट ड्रॉन थ्रू द फिल्टर टू कॅच द डर्ट पार्टिकल्स अँड विच मे कॉज एक्सेसिव्ह विअर इन द सिलेंडर्स, बरोबर. आपल्याला फिल्टर पार्टिकल डस्ट पार्टिकल्स फिल्टर करायचे आणि त्यासाठी दोन टाईपचे फिल्टर आपण वापरतो, एक ड्राय टाईप फिल्टर आणि एक वेट टाईप फिल्टर, बरोबर. तर मी पुढच्या प्रॅक्टिकलला तुम्हाला हे दोन टाईपचे फिल्टर मी दाखवेन, ड्राय टाईप फिल्टर आणि वेट टाईप फिल्टर मी तुम्हाला दाखवेन ऍक्च्युअली कसे असतात ते. तर ड्राय टाईप फिल्टर म्हणजे काय असतं की जनरली एक सिलेंड्रिकल पार्ट असतो आणि त्याच्यावरती आयदर क्लॉथ ऑर पेपर इज देअर, आणि त्या पेपर मधून किंवा कापड्यामधून म्हणजे ते पेपर किंवा क्लॉथ म्हणजे कपडा हे फिल्टरिंग मटेरियल म्हणून वापरतात आणि त्याच्यामधून ती एअर फिल्टर करून आपण पुढे सोडली जाते. ओके, दॅट इज ड्राय टाईप ऑफ फिल्टर. वेट टाईप ऑफ फिल्टर मध्ये काय केलं जातं, वेट टाईप ऑफ फिल्टर मध्ये लेट मी चेक आउट वेदर आय हॅव फिगर हियर. या वेट टाईप ऑफ ही बघा तुम्हाला ही फिल्टर दिसतोय, ही ड्राय टाईप ऑफ फिल्टर आहे. तर इथं काय आहे की ही मेश आहे, जाळी आहे, त्या जाळीमधून तुमची एअर फिल्टर होऊन जाते. ओके, मग ही जाळी कशाची असू शकते, कागदाची असू शकते, कपड्याची असू शकते, आणि कशाचं फिल्टर मटेरियल तयार केलेलं तुम्हाला करायचे. म्हणजे आपल्याला जेवढ्या प्रमाणात फिल्टरिंग पाहिजे तेवढ्या मेश साईजचं मटेरियल आपल्याला इथे यूज करावं लागतं, बरोबर. आणि
वेट टाईप ऑफ फिल्टर जे आहे तो असा असतो. आता ही वेट टाईप ऑफ फिल्टर काय, ही ड्राय टाईप फिल्टर झाला, हा वेट टाईप फिल्टर. वेट टाईप ऑफ फिल्टर मध्ये काय केलंय आपण, इथं ऑइल असतं, त्याला वेट का म्हणायचं, त्यात ऑइल वापरतात म्हणून. आणि एअर अशी इथे बघा, आणि या ऑइल मधून अशी बाहेर जात्या. आता ऑइल मधून गेल्यानंतर काय होतं, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. पहिल्या चॅप्टर मध्ये आपण ज्या वेळेला डिस्कस केलं त्यावेळेला सांगितलं होतं की ऑइल मधून एअर गेल्यामुळे काय झालं की जी डस्ट पार्टिकल्स आहेत ते ऑइल मध्ये अडकून राहतात. दे गेट वेट, डस्ट पार्टिकल्स गेट व्हॉट, वेट, अँड दे आर अनेबल टू गो अलॉंग विथ एअर. मग जी काही त्या ऑइल मधून बाहेर येणार आहे एअर, म्हणजे थोडक्यात काय तर पाण्यातून किंवा आपण याच्यामधून बुडबुड्याच्या स्वरूपात जर आपण हवा सोडली तर ती त्यातली घाण आहे ती त्याच्यामध्ये अडकून राहते. आणि इथं काय आहे की इथं डिस्कस लिक्विड आहे, ऑइल आहे, बरोबर, स्टिकी आहे, म्हणजे चिकटतंय. त्या चिकटपणामुळे काय झालं की डस्ट पार्टिकल जो आहे तो तिथं चिकटून राहिला आणि फ्रेश एअर, आणि इथं अजून फिल्टर मटेरियल वापरलं, म्हणजे या ऑइल मधून येते, त्यानंतर फिल्टर मटेरियल मधून येते आणि फ्रेश एअर मग आतमध्ये येते, इंजिनला सप्लाय केली जाते. तर हा झाला तुमचा ड्राय टाईप फिल्टर, हा झाला तुमचा वेट टाईप ऑफ फिल्टर. सो आय होप एव्हरीबडी अंडरस्टूड व्हॉट इज द टाईप ऑफ फिल्टर्स व्हॉट वी आर गोइंग टू यूज. तर अशा प्रकारे फिल्टर वापरला जातो. त्याच्यानंतर एअर फ्लो मीटर और सेन्सर. आता आजकालच्या नवीन इंजिन्स मध्ये फ्लो सेन्सर्स वापरतात. आपण बघा इंजेक्शन सिस्टम मध्ये, म्हणजे एसआय इंजेक्शन सिस्टम मध्ये सुद्धा आणि सीआय इंजिन सिस्टम मध्ये सुद्धा आपल्याला एअर तर फिल्टर करावेच लागणार आहे. आणि एसआय इंजिन बद्दल आपण ज्या वेळेला शेवटी डिस्कस केलं की वी हॅव बेसिकली मेनी टाइप्स ऑफ फ्युएल इंजेक्शन सिस्टम्स, आणि त्याच्याबद्दल आपण डिस्कस करताना असं म्हटलं होतं आपण की तिथं आपण basically we classify the fuel injection system into two types, SI engine fuel injection into two types. One on the base of how the air is measured, flow measurement करते का प्रेशर मेजरमेंट करते, बरोबर, आपण ऑलरेडी डिस्कस केलंय बघा. तर तिथं असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एअर फ्लो, कारण आपल्याला एअर आतमध्ये किती येणार आहे हे मेजर करायला लागते, आणि त्या बेसिसवर आयसीयू वापरून आपण कंट्रोल करणार असतो. तर तेव्हा त्यासाठी आपल्याला तो एअर फ्लो मीटर आहे तो आपल्याला इनटेक मॅनिफोल्ड मध्ये बसवावं लागतं. त्यानंतर इनटेक मॅनिफोल्ड. इनटेक मॅनिफोल्ड म्हणजे काय, ही जी काय पाईप आहे एअर आतमध्ये आणणारी, त्याला आपण इनटेक मॅनिफोल्ड असं म्हणतो. आणि एक थ्रॉटल. आता थ्रॉटल असं म्हणजे कार्बोरेटर असेल तर तुम्हाला माहिती आहे थ्रॉटल आपण वापरतो, बरोबर, एक थ्रॉटल. कारण थ्रॉटल आपल्याला ऑपरेट करून आपण काय करणार आहे, मिक्सचर किती प्रमाणात इंजिनला सप्लाय करणार आहे हे डिसाइड करणार आहे. सो वी हॅव एअर फिल्टर, देन द सेन्सर्स, देन वी हॅव अ इनटेक मॅनिफोल्ड अँड अ थ्रॉटल बॉडी, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इनटेक एअर इनटेक सिस्टम मध्ये वापरतो. ह्याच्याबरोबर एअर कूलर वापरलं. एअर कूलर कधी वापरणार, मल्टी स्टेज सुपर चार्जिंग असेल. मल्टी स्टेज सुपर चार्जिंग म्हणजे काय, समजा एक पहिला कॉम्प्रेसर वापरला आणि त्याच्यानंतर अजून पुढे कॉम्प्रेस करायचं असेल तर एकच मोठा कॉम्प्रेसर वापरायच्या ऐवजी दोन कॉम्प्रेसर वापरले तर जनरली आपण काय करतो, त्या दोन स्टेजच्या मध्ये एअरला कूल करतो. मग आपण त्याला तिथे एक इंटर कूलर वापरतो किंवा एअर कूलर वापरतो, बरोबर. आणि सायलेन्सर सुद्धा वापरतो. सायलेन्सर म्हणजे काय, जनरली आपल्याला माहिती आहे सायलेन्सर आपण कुठे वापरतो, एक्झॉस्ट मध्ये वापरतो, एक्झॉस्ट सिस्टम मध्ये वापरतो. आणि इथं कशाबद्दल बोलतोय आपण, इनटेक सिस्टम मधल्या सायलेन्सर बद्दल बोलतो. तर इनटेक सिस्टम मध्ये सायलेन्सर आपण कुठे वापरणार आहोत, तर इनटेक सिस्टम मध्ये आपल्याला सायलेन्सर जे आहे ते ज्या वेळेला मोठ्या इंजिन बद्दल आपण बोलतो त्यावेळेला क्वांटिटी ऑफ एअर रिक्वायर्ड इज ह्यूज. आपल्याला माहिती आहे आपण पोहा वाजवतो बघा, पोहा वाजवतो त्यात एक पोहा म्हणजे बेसिकली इट इज अ पाईप, आणि त्यातून एक ठराविक प्रकारे आपण जर एअर फ्लो केली तर त्यातून आवाज येतो. आणि इनटेक मॅनिफोल्ड काय, इनटेक मॅनिफोल्ड इज ऑल्सो अ पाईप, बरोबर. मग काय होतं की बऱ्याच वेळेला इनटेक मॅनिफोल्ड मधून एअर आतमध्ये घेताना एअर एक ठराविक प्रकारचे साऊंड क्रिएट होतात. म्हणजे जसं पोह्यामधून हवा आपण ज्या वेळेला तोंडाने फुंकतो
त्यावेळेला त्या पोह्यामधून आवाज जसा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सूर येतात, तशा प्रकारे एअरच्या इंटेक मॅनिफोल्ड मधून ज्या वेळेला एअर फ्लो होतो त्यावेळेला त्यातून सुद्धा आवाज तयार होतात. मग ते चांगला असेल, बेसूर असेल वगैरे वगैरे, इट इज इररिलेव्हंट थिंग. आपल्याला काय बघायचंय तर त्यातून साऊंड तयार होतो आणि वी डोंट वॉन्ट दॅट साऊंड टू बी जनरेटेड. So we requires if we have very big engines, then silencers will be required for intake manifold also. तर सायलेन्सर का समजलं, कशासाठी वापरायला लागते ते समजलं का सगळ्यांना? Anybody is there in the class who has not understood why silencer has to be used in intake manifold? समजलं का? Anybody in the class who has not understood why silencer has to be used? असं कोण आहे का वर्गामध्ये ज्याला समजलं नाही की सायलेन्सर का वापरावं लागतं इंटेक मॅनिफोल्ड किंवा इंटेक सिस्टम मध्ये? एनीबडी? ऐकू येते का मी काय बोलतोय ते? Yes, sir. ओके, व्हेरी गुड. तर कोणच बोलत नाही की त्यांना समजलं नाही म्हणजे सगळ्यांना समजलंय. तर अशा प्रकारे एवढे सगळे कॉम्पोनंट्स. तर आपण ही वेगळ्या वेगळ्या कॉन्टेक्स्ट बद्दल बोलतोय, ध्यानात ठेवा. आता हे सायलेन्सर ज्या वेळेला बोललो त्यावेळेला आपण वेगळ्या बिग इंजिन बद्दल बोलतोय, मोठ्या इंजिन बद्दल बोलतोय. की एअर फ्लो सेन्सर बोललो त्यावेळेला फ्युएल इंजेक्शन टाइप ऑफ सिस्टम मध्ये बोलतोय, SI टाइप ऑफ फ्युएल इंजेक्शन सिस्टम बद्दल बोलतोय. अशा वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये हे म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की सगळे कॉम्पोनंट सगळ्या केसेस मध्ये लागू असतील असं नाहीये, बरोबर. बट दीज आर द कॉम्पोनंट्स विच कॅन बी सीन इन द इंजिन्स intake manifold or intake system. आणि फंक्शन ऑफ इंटेक सिस्टम. इंटेक सिस्टमचं फंक्शन काय काय मग? प्रोव्हाइड द इंजिन विथ रिक्वायर्ड अमाऊंट ऑफ एअर. जेवढ्या प्रमाणात एअर तेवढी प्रोव्हाइड करणं हे काम कोणाचं आहे? इंटेक मॅनिफोल्ड. इंजिनला जेवढी एअर पाहिजे तेवढी पुरवठा करत राहणं. मग कधी जास्त पाहिजे कधी कमी पाहिजे. आता जास्त कधी लागते? ज्या वेळेला इंजिनला आपण जास्त पॉवर तयार करायला सांगतो. कधी जास्त पॉवर तयार करायला सांगतो? ज्या वेळेला आपल्याला पॉवर रिक्वायरमेंट जास्त असते. पॉवर रिक्वायरमेंट कधी जास्त असते? ज्या वेळेला गाडीमध्ये लोड जास्त आहे किंवा गाडी चढावरती चढत आहे किंवा गाडी ऍक्सलरेट करायची आहे आपल्याला ओव्हरटेक करण्यासाठी. अशा वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स मध्ये आपल्याला पॉवर रिक्वायरमेंट जास्त असतं. आणि मग पॉवर रिक्वायरमेंट जास्त असलं की आपण ऍक्सिलरेटर दाबतो. आणि ऍक्सिलरेटर दाबलं की आपण इंजिनला काय सांगतोय की आता बाबा तुला जास्त पॉवर तयार करायची. मग जास्त पॉवर तयार करायची असेल तर इंजिनला जास्त एअर सुद्धा द्यावे लागते. सो द फंक्शन ऑफ द इंटेक सिस्टम इज टू प्रोव्हाइड sufficient amount of air as per the requirement of engine. फिल्टरिंग द एअर. आणि जी काही एअर आपण सप्लाय करणार आहे त्याचे फिल्टरिंग करायला पाहिजे आपल्याला. तर आपण आता बघितलं दोन प्रकारचे फिल्टर आपण डिस्कस केले, एक ड्राय टाइप फिल्टर आणि एक वेट टाइप ऑफ फिल्टर. तर ड्राय टाइप फिल्टर मध्ये फिल्टर मटेरियल ऑफ पेपर और क्लॉथ और सम अदर मटेरियल, प्रिफरेबली पेपर और क्लॉथ. ओके. and we are choosing the paper or cloth of required mesh size. त्याची होल साईज असेल ती त्याची साईज आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते मटेरियल आपण आणि तेवढ्या थिकनेसचे मटेरियल आपण चूज करणार आणि त्याच्यामधून एअर फिल्टर करून सप्लाय करणार. आणि आपण आता बघितलं दोन प्रकारचे फिल्टर, एक ड्राय टाइप ऑफ फिल्टर आणि वेट टाइप ऑफ फिल्टर. रिपोर्टिंग द व्हॉल्यूम ऑफ एअर टू इंजिन कंट्रोल युनिट. आणि ही सुद्धा फंक्शन आहे कशाचं? एअर इनटेक सिस्टम. आता ही फंक्शन कुठे येते? रिपोर्टिंग द व्हॉल्यूम ऑफ एअर टू द इंजिन कंट्रोल सिस्टम. म्हणजे इंजिन कंट्रोल सिस्टमला जी काही व्हॉल्यूम आपण सप्लाय करणार आहे. 1 मिनिट.
ओके, तर इथं आपण काय बघितलं बघा. इथं एअर फ्लो येते आणि ही एअर फ्लो आहे तो ECU ला आपण माहिती देणार. बरोबर, ECU ला माहिती द्यायला पाहिजे की बाबा किती अमाऊंट ऑफ एअर, किती अमाऊंट ऑफ एअर इथं बस. सो DMPFI आणि LMPFI इथं आपण डिस्कस केलं. इथं सेन्सर आहे आणि या सेन्सरला आपण काय करणार आहे की सेन्सर ECU ला हे सांगतंय की आता किती एअर बाबा इंजिन सक करतंय. इथं बघा एअर व्हॉल्यूम सेन्सर आहे आणि इथं व्हॅक्युम सेन्सर आहे. दोन प्रकारचे सेन्सर वापरले आणि त्या बेसिसवरती आपण DMPFI आणि LMPFI असे दोन प्रकार आपण त्याला क्लासिफाय केलं. आणि त्या सेन्सरचं इन्फॉर्मेशन कोणाला देते, ECU ला देते. कशाला यावं आपल्या ECU ला द्यायला पाहिजे, ECU ला का द्यायला पाहिजे आपल्याला, तर आपण वी वॉन्ट टू रिपोर्ट द व्हॉल्यूम ऑफ एअर presently engine is sucking so that ECU can decide how much fuel can be injected into the cylinder. म्हणजे ECU ला आता किती फ्युएल इंजेक्शन करायचं आहे ते डिसाइड करण्यासाठी इंजिननं किती एअर सक केलंय ह्याची माहिती लागते आणि ती फंक्शन सुद्धा आपल्या इंटेक सिस्टमचा आहे. म्हणजे थोडक्यात एअर सेन्सर जो आहे तो सेन्सर सेन्स करतोय आणि ECU ला इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिटला रिपोर्ट करतो की आता इंजिननं किती एअर घेतले बाबा. म्हणजे जेवढ्या प्रमाणात एअर घेतले तेवढ्या प्रमाणात ती आता फ्युएल बर्न करू शकणार आहे. म्हणजेच काय, सो दॅट इज ऑल्सो फंक्शन ऑफ अ इंटेक सिस्टम. सो these were the functions of intake system. Any doubt in whatever has been discussed till now? आतापर्यंत जे काय डिस्कस केलं त्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट आहे का इंटेक सिस्टम बद्दल? एनीबडी हॅज एनी डाऊट? आतापर्यंत आपण जे काय डिस्कस केलं त्याच्याबद्दल कोणाला काही डाऊट आहे का? नो सर. नो. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. त्याच्यानंतर आपण सुपरचार्जर किंवा टर्बोचार्जर अशा प्रकारे वापरणार. बरोबर, तर इथं टर्बोचार्जर दाखवलाय. बरोबर, इथं काय केलंय, एका बाजूला आपण एक्झॉस्ट गॅसेस घेतोय, त्याच्यातनं एक टर्बाईन रन करतोय आणि ती टर्बाईन यूज करून हा कॉम्प्रेसर रन करतोय. कॉम्प्रेसर काय करतोय, एअर घेतोय आणि कॉम्प्रेस करून इंजिनला सप्लाय करतोय. सो दिस इज युअर टर्बोचार्जर युनिट. बरोबर, आणि अशा प्रकारे एक सायलेन्सर इंटेक मॅनिफोल्ड मध्ये आपण सायलेन्सर वापरतो. अशा प्रकारचा सायलेन्सर असतो तो. बरोबर, आणि दॅट विल बी यूज फॉर सायलेन्सिंग द इनकमिंग एअर. तर हे कुठं वापरणार आपण, आता जस्ट डिस्कस केलं तसं हे मोठी इंजिन्स असतात जिथं क्वांटिटी ऑफ एअर खूप जास्त असते. बघा तुम्हाला बऱ्याच वेळेला हवा ज्या वेळेला अशी फ्लो होती असा आवाज येतो. बरोबर, कारण ती एक ठराविक फॅशन मध्ये ती फ्लो होती आणि त्या वेळेला तो आवाज तयार होतो. तसं ही एअर जी आहे ती त्या पाईप मधून फ्लो होताना ज्या वेळेला त्याचे फ्रिक्वेन्सी किंवा जे वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर्स असते ते मॅच होतात त्यावेळेला ते आवाज तयार होतात. बरोबर, आणि मग तेवढ्या प्रमाणात आणि त्या कंडिशन्स मध्ये जर एअर फ्लो व्हायला लागले तर आवाज तयार होतात. सो वी हॅव टू सायलेन्स इट, आणि त्यासाठी आपल्याला ही सायलेन्सर लागतात. आणि इथं तुम्हाला एक मोठ्या इंजिनचं एक इंटेक सिस्टम मॅनिफोल्ड दाखवलंय. सो एअर इंटेक सिस्टम इथं तुम्हाला सक्शन दाखवलं. बरोबर, इथे एक ब्लोअर दाखवलाय किंवा टर्बो चार्जर दाखवलाय. बरोबर, हे काय करतोय, एअर सक करतोय आणि इथं ह्या इंटेक सिस्टमला देतोय आणि या इंटेक सिस्टम मधून पुढे ती वेगळ्या वेगळ्या सिलेंडरला जाते. सो दिस इज युअर एअर इंटेक सिस्टम विथ अ टर्बोचार्जर युनिट युज्ड इन बिग इंजिन्स, प्रिफरेबली मरीन इंजिन्स. मरीन इंजिन्स मध्ये असं असतं. सो दॅट वॉज अबाउट इंटेक सिस्टम. इंटेक सिस्टम बद्दल कोणाला काही डाऊट आहे का? तर एवढं जी काय आपण डिस्कस केलं आता ती इंटेक सिस्टम बद्दल होतं. इंटेक सिस्टम म्हणजे एअर पुरवणारी सिस्टम. त्याच्यामध्ये फिल्टर्स असतात, सेन्सर्स असतात, सायलेन्सर असतो, परत आपण आता लिस्ट बघितली पूर्ण. बरोबर, तर तशा प्रकारे सगळ्या कॉम्पोनंट्स त्याचे काय काय फंक्शन आहे, का वापरलेत, कुठं वापरायचे, हे सगळं आपण डिस्कस केलं. नाव विल मूव ऑन टू एक्झॉस्ट सिस्टम. तर एक्झॉस्ट सिस्टम चं फंक्शन काय, तर एक्झॉस्ट सिस्टमचं फंक्शन काय, तर
एक्झॉस्ट सिस्टमचं फंक्शन हे आहे की इंजिन मधून येणारे जे गॅसेस असतात ते हाय प्रेशरचा असतात, हाय प्रेशरनं बाहेर येतात. आणि हाय प्रेशरचा गॅसेस जर आपण बाहेर हाय असे सोडले तर काय होऊ शकतो, तर मोठा आवाज तयार होतो. आता मोठा आवाज का तयार होतो? सो वी हॅव ऑलरेडी डिस्कस्ड, एकदा आपण डिस्कस केलेला आहे हा सुद्धा पॉइंट. तर का डिस्कस केलं होतं? उदाहरण आपण काय घेतलं होतं? उदाहरण आपण एका बलूनचं घेतलं होतं, बरोबर. म्हणजे बलून ज्या वेळेला फुटतो त्यावेळेला आवाज मोठा तयार होतो, ठो आवाज मोठा तयार होतो. का तयार होतो? तर हाय प्रेशर एअर इनसाइड द बलून इज कोलाइडिंग ऑन द लो प्रेशर एअर in from the atmosphere, and when they collide huge noise is produced because both is air, both are gases, but they are colliding with each other at different pressures, आणि त्यामुळे आवाज तयार होतो. तसं इथं काय होतंय, इथून आतमधून पण गॅसेस येत आहेत, इंजिनच्या आतमधून पण गॅसेस येत आहेत, बाहेर पण गॅसेस आहेत, परंतु बाहेरचे गॅसेस आहेत ते लो प्रेशर मध्ये आहेत आणि आतून येणारे गॅसेस आहेत ते हाय प्रेशर आहेत. आणि हे जर आपण हायशी सोडले तर मोठा आवाज येतो. बघा इलेक्शनच्या वेळेला आपण बरेच जण करताना आपण बघितलेलं आहे, पाहिलेलं आहे. काय करतात? सायलेन्सर काढून ठेवतात आणि मग गाडे पळवतात. मग काय होतं? मोठा आवाज येतो, बरोबर, मोठा आवाज येतो. सो देअर रिक्वायरमेंट ऑफ सायलेन्सर इज देअर. का रिक्वायरमेंट ऑफ सायलेन्सर काय येते? कारण हाय प्रेशर gases coming out of the cylinder is going to collide with the low pressure gases from the atmosphere, and that is going to create huge noise. And if you want to avoid that particular noise, then we have to provide a silencer in the exhaust system. आता आपण एक्झॉस्ट सिस्टम बद्दल बोलतोय, बरोबर. तर एक्झॉस्ट सिस्टम मध्ये काय काय असतं? एक इंजिन, त्यातून एक्झॉस्ट पाईप्स आले, इथे एक्झॉस्ट मॅनिफोल्ड आला. आता एक्झॉस्ट मॅनिफोल्ड म्हणजे काय? जसं इनटेक मॅनिफोल्ड होतं. इनटेक मॅनिफोल्ड काय होतो? कार्बोरेटर कडून एका पाईप मध्ये मिक्सर गेलं, परंतु ते एका सिलेंडरला द्यायचंय का? नाही. इंजिन मल्टी सिलेंडर आहे, 4 सिलेंडर आहेत इंजिन मध्ये समजा, तर ते 4 सिलेंडरला वाटून द्यायला पाहिजे. मग ती जी पाइपिंग सिस्टम आहे, एका कार्बोरेटर कडून मिक्सर घेऊन 4 सिलेंडरला वाटून द्यायची, त्या सिस्टमला आपण मॅनिफोल्ड असं नाव दिलं. तसंच एक्झॉस्ट मॅनिफोल्ड पण येत आहे. आता एक्झॉस्ट मॅनिफोल्ड काय करतंय? इथं वेगळ्या वेगळ्या सिलेंडर्स आहेत, नंबर ऑफ सिलेंडर्स आहेत. समजा इथं 6 सिलेंडर आहेत किंवा 8 सिलेंडर आहेत. आता या 8 सिलेंडर मधून येणारे जे गॅसेस आहेत ते 8 आपण एक्झॉस्ट देणार का? नाही, आपण एक्झॉस्ट एकच देणार. एक्झॉस्ट पाईप, टेल पाईप आपली एकच असते. तर आता ते 8 सिलेंडर मधून येणारे गॅसेस एकत्र करायला पाहिजे. सो वी हॅव व्हॉट वी कॉल एज मॅनिफोल्ड, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. ओके, सिमिलर टू इनटेक मॅनिफोल्ड देअर ऑन द इनटेक साइड, ऑन द एक्झॉस्ट साइड वी हॅव एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. आणि त्याच्यानंतर ही जी गॅसेस आहेत आपण कॅटॅलिटिक कन्व्हर्टरला दिलं. आता कॅटॅलिटिक कन्व्हर्टर काय आहे आपण बघूच. आणि त्याच्यानंतर हे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर मधून बाहेर आल्यानंतर पुढे सायलेन्सरला आलं आणि सायलेन्सर मधून पुढे ती टेल पाईपला येणार. टेल पाईपला म्हणजे ज्या पाईप मधून आपण एअर आहे ते ऍटमॉस्फिअरला सोडतो त्याला टेल पाईप असं म्हणायचं, बरोबर. तर टेल पाईप वेगळ्या वेगळ्या गाडींना वेगळ्या वेगळ्या बाजूला असते, बरोबर. काय गाड्यांना मागच्या बाजूला नेऊन सोडलेलं असते, काय बाजूला ड्रायव्हर साईडला सोडलेलं असते, बरोबर. आपण ते ड्रायव्हरच्या विरुद्ध साईडला म्हणजे लेफ्ट साईडला जनरली सोडत नाही, राईट साईडला सोडतो. आणि त्याचं कारण असं असतं की लेफ्ट साईडला जर सोडलं तर गाडी थांबलेल्या असताना जी पॅसेंजर्स उभे आहेत, उदाहरणार्थ आपण बस बघूया, तर बसमध्ये चढणाऱ्या पॅसेंजर्सच्या तोंडावरती एक्झॉस्ट येईल. सो वी डोंट प्रिफर टू यूज द टेल पाईप ऑन द लेफ्ट साइड ऑफ द व्हेकल इन इंडिया. आपण इंडियाबद्दल बोलतोय. वेगळ्या कंट्रीजमध्ये त्याचं लोकेशन वेगळं असू शकतं. कारण इंडियामध्ये आपल्या रस्त्यावरनं आपण लेफ्ट साईडनं जातो, अमेरिकन सिस्टम मध्ये आपण राईट साईडनं जातो, बरोबर. मग तिथं वेगळ्या रूल्स असतात. तर इथं आपण काय करतो? मग आपण राईट साईडला टेल पाईप देतो, जेणेकरून आता एसटी मध्ये बघाल तर
एसटी मध्ये टेल पाईप कुठल्या साईडला असते? राईट साईडला असते. मग गाडी जर थांबली तर उजव्या बाजूला बसलेल्या पॅसेंजरला बरेच वेळेला दूर सहन करावं लागतं. जर गाडी चालू असेल म्हणजे इंजिन चालू असेल आणि गाडी थांबलेली असेल तर त्या केसमध्ये धूर बऱ्याच वेळेला आतमध्ये येतो वाऱ्याबरोबर. कुठल्या साईडला? उजव्या साईडला. लेफ्ट साईडला येत नाही. का? लेफ्ट साईडला टेल पाईप नसतो. टेल पाईप तिकडं या राईट साईडला डायव्हर्ट केलेला असतो. तर तो हा टेल पाईप. तर व्हॉट आर द कॉम्पोनेंट्स इन द एक्झॉस्ट सिस्टम? वी हॅव इंजिन, वी हॅव द मॅनिफोल्ड, then we have catalytic converter, then we have silencer, and then we have tailpipe. So these are the components in case of exhaust system. Exhaust system मध्ये एवढे components असतात. आता this includes the silencers and connecting ducts. Connecting ducts म्हणजे पाईप आपल्याला वेगळ्या पार्ट्सला कनेक्ट करणारे components पाहिजे, त्याला आपण ducts असं नाव दिलं. Exhaust gases coming out of the engine is noisy. ते नॉइस तयार करतात. बरोबर. सायलेन्सर इज प्रोव्हाइडेड टू रिड्यूस द नॉइस. बरोबर. तर काही ठिकाणी तुम्हाला ते नाव सायलेन्सर दिसेल, काही ठिकाणी तुम्हाला त्याचं नाव मफलर दिसेल. MUFFLER. तर सायलेन्सर किंवा मफलर वन अँड सेम. ओके. व्हॉट वी आर ट्राइंग टू डू इज वी आर गोइंग टू रिड्यूस द नॉइस. तर त्यात वेगवेगळे प्रिन्सिपल्स वापरले जाते सायलेन्सर मध्ये नॉइस कमी करण्यासाठी. म्हणजे नॉइज ॲब्झॉर्बिंग मटेरियल वापरलं जातं किंवा वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत, जसं की वेव्ह कॅन्सलेशन प्रिन्सिपल, असे वेगवेगळे मेथड्स असतात नॉइस कमी करण्याचे. तर तसे प्रिन्सिपल्स आपण वापरतो त्यात, किंवा मटेरियल वापरतो किंवा सिस्टम वापरतो आतमध्ये नॉइस कमी करण्याचं. आणि दॅट कॉम्पोनंट इज व्हॉट यू कॉल एज सायलेन्सर ऑर मफलर. Exhaust pipe leading out of the building is should be short in length and minimum number of beds to provide low pressure loss as possible. म्हणजे pressure loss कमी करायचा आपल्याला. Each engine should have an independent exhaust system. हे तर आपण मोठ्या इंजिन बद्दल, पॉवर प्लांटच्या केस मधल्या इंजिन बद्दल इथं बोलतोय. सो त्यामुळे त्या अनुषंगाने इथं लिहिलेलं आहे. Where possible exhaust heat recovery should be made to improve the plant thermal efficiency. म्हणजे थर्मल पॉवर प्लांट, डिझेल पॉवर प्लांट वापरलं तर त्याच्या अनुषंगाने इथं लिहिलेलं आहे. म्हणजे आता ही जी फिगर होती ही डिझेल पॉवर प्लांटची आहे. तर डिझेल पॉवर प्लांट मध्ये वेगवेगळे इंजिन्स वापरलेत आणि प्रत्येक इंजिनचं इथं तुम्हाला एक्झॉस्ट दिसतंय. तर त्या अनुषंगाने ती तिथं लिहिलं गेलंय. ओके. देन आपल्याला तिथं एक्झॉस्ट हीट रिकव्हरी, म्हणजे हीट आता ऑब्विसली आपल्याला एक्झॉस्ट मध्ये जाणार असेल तर दॅट इज गोइंग टू बी वेस्ट. सो वी शुड नॉट अलाव द हीट टू गेट वेस्टेड. सो आपल्याला शक्य होईल तिथं हीट रिकव्हरी आपल्याला करता आली पाहिजे. ॲज इंजिनियर्स, मेकॅनिकल इंजिनियर्स, इट इज युअर ड्युटी टू एन्श्युअर दॅट हीट इज गोइंग टू बी रिकवर्ड. आणि वन मेथड ऑफ युटिलायझिंग द हीट इज द वे व्हॉट वी डू इन टर्बोचार्जर. टर्बोचार्जर मध्ये आपण काय करतोय? एक्झॉस्ट हीट रिकव्हरी करतोय. बरोबर. कारण एक्झॉस्ट गॅसेस आपण काय करतोय? टर्बाईनला देतोय आणि त्याच्यामधून एनर्जी जनरेट करून त्या एनर्जीवरती आपण कॉम्प्रेसर रन करतोय. सो दॅट इज अ एक्झॉस्ट हीट रिकव्हरी सिस्टम. अशा वेगवेगळ्या एक्झॉस्ट हीट रिकव्हरी सिस्टम आपल्याला इम्प्लिमेंट करता आल्या पाहिजेत. आणि ही कुठे कुठं आपण जनरली वापरतो? हिटिंग, एअर हिटिंग मध्ये, स्टीम जनरेशन मध्ये, डिझेल पॉवर प्लांट मध्ये, अशा वेगवेगळ्या ऍप्लिकेशन्स बद्दल आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला आता जे काही डिस्कस केलं ते सगळं येतं. आता इथं अजून इन डिटेल कार मधली एक एक्झॉस्ट सिस्टम दाखवले. तर इथं हे मॅनिफोल्ड आहे, एक्झॉस्ट मॅनिफोल्ड. बरोबर. इथून हे पुढे आलं. इथं ऑक्सिजन सेन्सर दिसतोय, ऑक्सिजन सेन्सर. इथं कॅटॅलिटिक कन्व्हर्टर दिसतोय, 3 वे कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. बरोबर. त्यानंतर इथं अजून एक ऑक्सिजन सेन्सर दिलाय. त्याच्यानंतर इथं हे एक्झॉस्ट बी, इथं फिल्टर दिलाय. आणि त्यानंतर इथं मफलर किंवा सायलेन्सर दिलाय आणि इथं टेल पाईप दिलाय. तर अशा प्रकारे हे एक्झॉस्ट आपण टेल पाईप थ्रू बाहेर सोडतोय. आणि टेल पाईप थ्रू बाहेर सोडायच्या अगोदर आपल्याला काय गोष्टी कराव्या लागतात? आता काय काय गोष्टी कराव्या लागतात? तर आपल्याला नॉर्म्स आर नाउ सो स्ट्रिंजंट
pollution norms are so stringent that it is expected that the vehicle should not emit pollutants beyond certain limit. एक ठराविक लिमिटच्या पुढे त्याचं पोल्युटंट्स इंजिन मधून बाहेर येता कामा नये, ऍटमॉस्फिअर मध्ये येता कामा नये असं आपल्याला रेग्युलेशन सांगतात. मग ते करण्यासाठी आपल्याला इथं काय केलं आपण, ही जी काय वेगळ्या वेगळ्या सिलेंडर मधून येणार आहे ते मॅनिफोल्ड थ्रू एकत्र केलं आणि आपण इकडे घेतलं आणि ते कुठे घेतलं, 3 वे कॅटलिटिक कन्व्हर्टर मध्ये घेतलं. आता इथं 3 वे कॅटलिटिक कन्व्हर्टर म्हणजे काय, तर 3 वे कॅटलिटिक कन्व्हर्टर म्हणजे आपल्याला बेसिकली 3 महत्वाचे पोल्युटंट्स असतात. तर कुठले कुठले, एक नायट्रोजन ऑक्साईड, दुसरं सल्फर ऑक्साईड आणि तिसरं असतं ते कार्बन मोनॉक्साईड. हे 3 महत्वाचे आहेत. बरेच आहेत त्यातले 3 ही महत्वाचे आहेत आणि तिघांना ट्रीट करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. मग इथं काय केलेलं असतं, ह्याच्यामध्ये तिन्ही पोल्युटंट्सला ट्रीट करण्याची व्यवस्था केलेली असते, जेणेकरून carbon monoxide is getting converted into carbon dioxide and sulfur oxides and nitrogen oxides are getting reduced to sulfur and nitrogen. Okay, so ते करण्यासाठी म्हणजे थोडक्यात काय, हार्मफुल गॅसेसला हार्मलेस गॅसेस मध्ये कन्वर्ट करून बाहेर सोडायचं आहे आणि ते काम कुठे केलं जातं, हे कॅटलिटिक कन्व्हर्टर मध्ये केलं जातं आणि या 3 गॅसेसला आपण ट्रीट करतोय म्हणून त्याला 3 वे कॅटलिटिक कन्व्हर्टर म्हणतोय. बरोबर. तर इथं मग आता ऑक्सिजन सेन्सर का दिले, तर ऑक्सिजन सेन्सर पहिले आपण माहिती आहे आपल्याला ऑक्सिजन सेन्सरचं फंक्शन काय आहे, ऑक्सिजन किती आहे एक्झॉस्ट गॅसेस मध्ये ते चेक करायचं. तर पहिला अर्थ काय निघतोय, समजा ऑक्सिजन असेल तर ऑक्सिजन टेल पाईप मधून येत असेल तर त्याचा अर्थ आहे की आतमध्ये कंबशन व्यवस्थित झालेलं नाही थोडक्यात, कारण ऑक्सिजन बाहेर येते, ऑक्सिजन बाहेर येते. मग ऑक्सिजन जर जास्त येत असेल तर याचा अर्थ इथं ऑक्सिजन युटिलाइज होत नाहीये. दॅट इज वन मिनिंग. दुसरी गोष्ट, इथं आपण ऑक्सिजन मेजर करण्याचं कारण की इथं आपल्याला जी कार्बन मोनॉक्साईड आहे त्याला आपल्याला ऑक्सिडाइज करून कार्बन डायऑक्साईड करायला लागतं, त्याला ऑक्सिजन द्यावे लागते. बरोबर. म्हणजेच काय, ऑक्सिडेशन करायसाठी ऑक्सिजन पाहिजे आणि ती किती ऑक्सिजन आहे हे माहित केल्याशिवाय अजून किती ऑक्सिजन आपल्याला सप्लाय करायला लागतं हे ठरवता येत नाही. म्हणून हे कारण, दुसरं कारण आहे आपण इथं ऑक्सिजन मेजर करतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग इथं आल्यानंतर परत आपण मेजर करतोय जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की काय आतमध्ये कशा प्रकारे चाललंय. बरोबर. आणि पुढे येऊन आपल्याला ते सायलेन्स करतोय, आवाज कमी करतोय आणि ती टेल पाईप मधून आपण बाहेर सोडतोय. सो दॅट इज हाऊ वी हॅव युअर एक्झॉस्ट सिस्टम. तर एक्झॉस्ट सिस्टम मध्ये एवढे कॉम्पोनंट्स तुम्हाला दिसत आहेत इथं. ओके, मॅनिफोल्ड दिसतोय, कॅटलिटिक कन्व्हर्टर दिसतोय, सायलेन्सर दिसतोय, इथे एक फिल्टर. आता बऱ्याच वेळेला तुम्हाला माहित असेल की सायलेन्सर चोकअप झाला असं म्हणतात. सायलेन्सर चोकअप झाला म्हणजे नक्की काय होतं, तर त्याच्या आतमध्ये जी काय कार्बन पार्टिकल्स बाहेर येत आहेत इंजिन मधून ते डिपॉझिट होतात आणि ते डिपॉझिट झालं की जी पॅसेज आहे त्याची रुंदी कमी होत होत आणि ते एक्झॉस्ट पॅसेज जे आहे त्याची रुंदी कमी झाल्यामुळं बॅक प्रेशर वाढायला चालू होतं आणि मग इंजिन रन करायला आपल्याला अडचणी यायला चालू होतात. इंजिन रन व्यवस्थित होत नाही कारण एक्झॉस्ट मध्ये अडचणी आहेत, एक्झॉस्ट गॅसेस पुढे टाकल्याला. मग एक्झॉस्ट गॅसेस पुढे टाकल्याला अडचणी आहे, बॅक प्रेशर जास्त आहे, म्हणजेच काय, एक्झॉस्ट गॅसेस योग्य प्रमाणात बाहेर येत नाहीत इंजिन मधून. आता इंजिन मधून एक्झॉस्ट गॅसेस बाहेर येत नाहीत म्हणजे नेक्स्ट सायकल साठी सिलेंडर चार्ज होऊ शकत नाही चांगल्या प्रकारे. फ्रेश मिक्सचर आतमध्ये आपण जास्त प्रमाणात घेऊ शकत नाही आणि जास्त प्रमाणात फ्रेश चार्ज घेऊ न शकल्यामुळं आपल्याला स्टार्टिंग सुद्धा बरेच वेळेला प्रॉब्लेम येतो आणि बर्निंग तर प्रॉब्लेम येतोच येतो. सो इट गिव्स प्रॉब्लेम, इंजिन स्टार्ट्स गिव्हिंग प्रॉब्लेम इफ एक्झॉस्ट इज बिंग चोक्ड. आणि मग तर थोडक्यात सांगायचं काय की इथं आपल्याला एक फिल्टर सुद्धा बसावा लागतो, कारण ही जी काय कार्बन पार्टिकल्स आहेत ते बाहेर येत आहेत आणि ती कार्बन पार्टिकल्स आर नॉट सपोज टू गो आउट. दॅट इज वी कॉल दॅट पर्टिक्युलर पोल्युटंट ॲज अ पार्टिक्युलेट मॅटर. आपण त्याला पार्टिक्युलेट मॅटर या शब्दात टेक्निकल टर्म्स मध्ये बोलतो. तर जी काही पार्टिक्युलर मॅटर्स येत आहेत ते येतं आपल्याला फिल्टर करावे लागतात आणि त्याच्यानंतरच आपल्याला
unpolluted, non-polluted, non-toxic gases are left to the atmosphere through tailpipe. आणि हे इन्शुअर करायसाठी आपल्याला एक्झॉस्ट सिस्टम मध्ये एवढ्या प्रमाणात आपल्याला सिस्टम वापरावे लागते. सो I hope everybody has understood what is intake system and what is the exhaust system. Any doubt related to intake system and exhaust system you can ask. कोणाला काय डाउट आहे का? Anybody having any doubt with respect to intake and exhaust system? तुम्हाला एक्सपेरिमेंट लिहायचा आहे, स्टडी ऑफ इंटेक सिस्टम अँड एक्झॉस्ट सिस्टम. कोणाला काय डाऊट आहे का? असेल तर विचारा. यू आर सपोज टू राईट अन एक्सपेरिमेंट ऑन इंजिन इंटेक सिस्टम अँड एक्झॉस्ट सिस्टम. तर आता जी काय डिस्कस केलं ही थोडक्यात तुम्ही लिहायचं आहे. 2 पानं कंटेंट लिहायचं आहे. व्हॉट इज इंटेक सिस्टम, व्हॉट आर द कॉम्पोनेंट्स ऑफ इंटेक सिस्टम. ओके, सो so here I will add functions of intake system, components of intake system, and working. तसंच exhaust system, function, component and working. बरोबर. तर हे तुम्हाला तर 5 एक्सपेरिमेंट आता कंप्लीट झाले तुमचे. बरोबर, तुम्हाला लिहिता आले पाहिजेत आणि काय लिहायचंय 5 एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला समजलं. सो आय होप वन्स अगेन आय विल रिपीट व्हॉट हॅज टू बी रिटन. फर्स्ट एक्सपेरिमेंट मध्ये कॉम्पोनंट्स, इंजिन कॉम्पोनंटची लिस्ट लिहायची आणि प्रत्येक कॉम्पोनंट एक्सप्लेन करायचा विथ फिगर. सेकंड ह्याच्यामध्ये रिक्वायरमेंट्स ऑफ एसआय इंजिन आणि त्याचे टाइप्स अँड एक्सप्लेनेशन घ्यायचं. ह्या एक्सपेरिमेंट मध्ये सीआय इंजिनचे कॉम्पोनंट्स, सॉरी सीआय इंजिनचे रिक्वायरमेंट, फ्युएल सिस्टमचे रिक्वायरमेंट, त्याचे टाइप्स आणि एक्सप्लेनेशन लिहायचं. शेवटचं जे एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये काय पाहिजे होतं की एक टॉपिक चूज करायचं आउट ऑफ सिलेबस बट रिलेटेड टू आयसी इंजिन आणि त्याच्याबद्दल राईटअप लिहायचा. आणि एक्सपेरिमेंट नंबर 8 जे काय आहे, जे इंटेक सिस्टम आणि एक्झॉस्ट सिस्टम, स्टडी ऑफ इंटेक सिस्टम अँड एक्झॉस्ट सिस्टम, त्याच्यामध्ये इंटेक सिस्टमचे फंक्शन्स काय आहेत, कॉम्पोनंट्स काय आहेत, त्याचे वर्किंग काय आहे, तसंच एक्झॉस्ट सिस्टम काय आहे, त्याचे फंक्शन्स काय आहे, कॉम्पोनंट्स काय आहेत आणि वर्किंग काय. सो आय होप everybody understood this particular experiment. Anybody having any doubt with respect to this experiment? कोणाला या एक्सपेरिमेंट बद्दल काय डाऊट आहे का? या फिगर बद्दल काय डाऊट आहे का? इथं इंजिन म्हणजे काय, मॅनिफोल्ड म्हणजे काय, कॅटलिटिक कन्व्हर्टर म्हणजे काय, सायलेन्सर म्हणजे काय, टेल पाईप म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असेल असे मी अपेक्षा करतो. एनी डाऊट? इफ यू हॅव प्लीज आस्क. ऍक्च्युली आपण जर कॉलेजमध्ये असतो तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवता आल्या असत्या, कारण आपल्याकडे इंजिन्स आहेत आणि हे सगळे कॉम्पोनंट्स आपल्याला सुट्टे सुट्टे सुद्धा आहेत. ओके, सो whenever you are going to visit our lab, you visit your lab with a view that you are able to see all these particular components whatever you have learned. हे जे काय कॉम्पोनंट्स तुम्ही आता शिकताय ते तिथं तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही नजर ठेवायची ज्या वेळेला कॉलेजमध्ये लॅबमध्ये येईल त्यावेळेला, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक पार्ट हा आयडेंटिफाय करता आला पाहिजे की बाबा काय आहे पार्ट, त्याचं फंक्शन काय आहे, कुठं असतो. तर सुट्टे सुट्टे पार्ट्स आहेत, इंजिन मध्ये पण पार्ट्स आहेत, तर ते तुम्हाला कम्पेअर करून अंडरस्टँड करता आले पाहिजे की हे पार्ट्स कसे आहेत, काय आहेत आणि कसं वर्किंग होत आहेत. सो एनी डाऊट विथ रिस्पेक्ट टू इंजिन इंटेक सिस्टम अँड एक्झॉस्ट सिस्टम?
I hope if you don't have the doubts, we will try to move on to next system. हे थोडासा मोठा एक्सपेरिमेंट आहे. हा एक्सपेरिमेंट संपला. 1 fuel system in CI engine. स्टडी ऑफ इंजिन इनटेक अँड एक्झॉस्ट सिस्टम आणि असाइनमेंट म्हणजे शेवटचे 4 आणि हा पहिला 1 एवढे झाले. आणि आता आपला हा घेतला होता. तर शेवटचे 4 आणि पहिला 1 5 एक्सपेरिमेंट तुमचे कंप्लीट झालेले आहेत. एनी डाऊट विथ रिस्पेक्ट टू ऑल द 5 यू कॅन आस्क. 5 मध्ये काय डाऊट असेल तर आता विचारा. आता मी जी काय सांगितलं तुम्हाला 5 एक्सपेरिमेंट त्याच्या डाउट्स त्याच्याबद्दल काही डाऊट असेल तर मला विचारा. एनीबडी हॅव्हिंग एनी डाऊट विथ रिस्पेक्ट टू द एक्सपेरिमेंट? एक्सपेरिमेंट नंबर 1, एक्सपेरिमेंट नंबर 6, 7, 8 and 9. आपण नेक्स्ट कूलिंग सिस्टम, लुब्रिकेशन सिस्टम, इग्निशन सिस्टम आणि स्टार्टिंग सिस्टम हे 4 सिस्टम्स आपण 4 प्रॅक्टिकल मध्ये घेतलं की आपलं प्रॅक्टिकलचं सिलेबस संपतंय. तर परत एकदा सगळ्यांनी ही लिस्ट लिहून घ्या. कारण आता मी थोडंसं मॉडिफाय केलं. तुमच्यात एकच केलं मी मॉडिफाय. त्यामुळं थोडंसं परत एकदा सगळ्यांनी लिहून घ्या. आणि प्रत्येक एक्सपेरिमेंट बद्दल 2-2 पानं लिहायचं आहे तुम्हाला. I hope everybody understood everything related to today's experiment. I will once again post the list in the WhatsApp group today. Once again. आपल्याला टायमिंग काय आहे? So I think it is 1, 2, 3. 2:30 वाजलेत. सो ओके, आपल्याकडं अजून एक 10-15 मिनिटं वेळ आहे. तर लेट अस प्रोसीड दॅट. तर कोणाला काही डाऊट नाही असं गृहीत धरून पुढच्या एक्सपेरिमेंट कडे जाऊया. स्टडी ऑफ कूलिंग सिस्टम. आता कूलिंग सिस्टम म्हणजे काय आणि का कूलिंग सिस्टम पाहिजे इंजिन मध्ये? बरोबर. कूलिंग सिस्टम म्हणजे काय आणि का कूलिंग सिस्टम पाहिजे? आणि बेसिकली कूलिंग सिस्टम किती प्रकारचे असते आणि कुठले सिस्टम कसे वर्क होतात हे सगळ्या गोष्टी आपण या एक्सपेरिमेंट मध्ये डिस्कस करणार आहोत. तर कूलिंग सिस्टम का पाहिजे बेसिकली? तर त्याच्यासाठी आपल्याला परत आपल्या चॅप्टर नंबर 1 कडे जाऊया. वाय कूलिंग सिस्टम इज नेसेसरी? त्याचं उत्तर या स्लाइड मध्ये आहे. कॅन एनीबडी गिव्ह द आन्सर? कोण आन्सर देऊ शकते का? कॅन एनीबडी गिव्ह द आन्सर? द आन्सर इज नाउ सीन ऑन द स्लाइड. स्लाइड वरती तुम्हाला त्याचं आन्सर दिसतंय. वाय कूलिंग सिस्टम इज नेसेसरी? कोण देऊ शकते का त्याचा आन्सर? somebody guess why cooling system is required in engine? ऑलरेडी मी हिंट दिलेलं आहे तुम्हाला. स्लाइड तुम्हाला दिसते त्या स्लाइड वरती त्याचं उत्तर आहे.
Can somebody give the answer? Anybody? कोण देऊ शकताय का त्याचा आन्सर? कूलिंग सिस्टम आपल्या ऍक्च्युअली डिस्कस केलंय ऑलरेडी, क्लासमध्ये आपण डिस्कस केलंय, रिपिटेशन. त्यामुळे मी प्रश्न विचारतोय, का कूलिंग सिस्टम पाहिजे आपल्याला? फक्त वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण डिस्कस केलं एवढंच. एनीबडी? रिड्यूस द हीट. अजून अजून काय? एनीबडी कॅन गिव्ह द आन्सर. कूलिंग सिस्टम का पाहिजे? मी तुम्हाला स्लाइड तुमच्या समोर आहे, ते स्लाइड बघून तुम्हाला त्याच्यावर उत्तर सांगायचं. Can anybody give the answer? Okay. Nobody is giving the answer. I will give it. तर इथं काय दाखवलंय? इथं तुम्हाला इथं जी काय दिसतंय ते, इथे एक टेम्परेचर सोर्स आणि इथे एक सिंक दिसते, आणि या सोर्स आणि सिंकच्या मध्ये एक इंजिन वर्क करतंय, आणि इंजिन इज एब्सॉर्बिंग सम हीट फ्रॉम द सोर्स and it is trying to produce the work. So in the process of producing the work, it has to give some amount of heat to the sink, and rest is going to be converted into work. So QH is equal to, W is equal to QH minus QC. म्हणजे किती प्रमाणात वर्क तयार होतं, जेवढी हीट घेतले आणि जेवढी दिले त्याच्यामधला जो डिफरन्स आहे, दॅट हॅज बीन कन्वर्टेड इनटू वर्क. आयडियली स्पीकिंग, बरं का, आयडियली स्पीकिंग, आपण इथे लॉसेस बिसेस काही कन्सिडर करत नाहीये. तर W इज इक्वल टू QH मायनस QC थर्मोडायनेमिक्स मध्ये तुम्ही शिकला. आणि आपण थर्मोडायनेमिक्स लॉस काय सांगतोय आपल्याला? थर्मोडायनेमिक्स लॉस मध्ये असं सांगितलं जातं आपल्याला की there is no perpetual motion machine which can produce the work without giving some amount of heat to the sink. सिंकला हीट न सप्लाय करता जी काही हीट आपल्याला सोर्स कडून मिळाले, this 100% conversion into work is not possible. That means QC is equal to 0 is not possible. QC is equal to 0 is not possible. असं आपल्याला थर्मोडायनामिक्स सांगतंय. म्हणजे थोडक्यात काय, QC has to be there. Some amount of heat has to be supplied to the sink. Now coming to engine. What is source in the engine? What is source in the engine? What is source? Can anybody tell what is source in the engine? आता आपण आपल्या इंजिन बद्दल बोलतोय, आयसी इंजिन बद्दल बोलतोय. What is source in the engine? Right. Pardon? Hello? Somebody said something. Can you repeat? What is the source? आता कोणी काहीतरी बोललं. Can you repeat? So the source is the burning gases. The burning gases present inside the combustion chamber of the engine. It is the source. It is the source. बरोबर, कारण इंजिनला हीट तिथून मिळते. मिक्सचर आतमध्ये येते, त्यात हीट आहे का? हीट एनर्जी नाहीये, तिथं फ्युएल एनर्जी आहे, केमिकल एनर्जी आहे. पण ज्या वेळेला ती बर्न होते तिथं हीट एनर्जी तयार होते. सो द बर्निंग गॅसेस इज द सोर्स फॉर आयसी इंजिन. मग सिंक काय? कॅन एनीबडी टेल व्हॉट इज द सिंक? Can anybody tell what is the sink in IC engine? Yes. Guess. Can anybody guess? What is the sink in IC engine? So, I will tell you that. So, the atmospheric
gases or atmosphere is the sink. Atmosphere is the sink. म्हणजेच काय थोडक्यात एक ठराविक प्रमाणात हीट घेतल्यानंतर कंबशन चेंबर मध्ये ठराविक प्रमाणात हीट आपण त्या बर्निंग गॅसेस कडून घेतल्यानंतर त्यातली थोडीफार हीट आपल्याला ऍटमॉस्फिअरला ट्रान्सफर करावीच लागते. इट इज नॉट पॉसिबल टू प्रोड्यूस वर्क without transferring some amount of heat to the sink. And this particular provision what we make for transferring some amount of heat to the sink is your cooling system. That is your cooling system. बरोबर, म्हणजेच कूलिंग सिस्टम आहे. तर थर्मोडायनामिक प्रिन्सिपल प्रमाणे कूलिंग सिस्टम म्हणजे इट इज द सिस्टम which helps in transferring some amount of heat from the engine to the sink, and the sink here is the atmospheric gases. म्हणजे इंजिन मधनं थोडीशी हीट घेऊन ते ऍटमॉस्फिअरला ट्रान्सफर करावीच लागते. आणि ती करण्यासाठी जी काही आपण प्रोव्हिजन केली दॅट इज युअर कूलिंग सिस्टम. सो technically speaking, you cannot devise an engine, you cannot construct an engine without cooling system. Okay, there should be a cooling system. Somehow some amount of heat has to be transmitted from the combustion chamber of the cylinder to the atmospheric gases somehow, and that somehow is what your cooling system is. So I hope everybody understood why a cooling system is required in IC engine. Is there any doubt related to why cooling system is required? असं कोण आहे का वर्गात ज्याला कूलिंग सिस्टम का पाहिजे आयसी इंजिन मध्ये ते समजले नाही? Anybody is there who has not understood why cooling system is required? Okay, I think for today this is sufficient. Okay, and remember from the next practical onwards, Thursday I will be conducting lectures, and Monday evening and Wednesday I think I will go to timetable once again. So here we have practical, but we will conduct the practical here and here. बरोबर, आणि इथं लेक्चर करणार. तो इथं 2 लेक्चर, इथं 2 तासाचं लेक्चर होईल, म्हणजे 4 तासाचं इथं लेक्चर होतील, आणि इथं आपण प्रॅक्टिकल कंडक्ट करू. आणि एखाद्या वेळेला प्रॅक्टिकल नसेल तर त्याच्याऐवजी आपण टेस्ट घेऊ. ओके, सो दॅट इज हाऊ आवर प्लॅन इज. सो डोंट मिस Tuesday and Thursday. Okay, for lectures, and obviously practicals are more important to understand the practical things. So also attend Monday and Friday practicals also. So now for today this is sufficient. We will discuss the cooling system in the next practical. Okay, if you have any doubt related to whatever 5 experiment we have discussed today, you can stay back. Others who has understood all the content related to 5 experiments, whatever has been discussed, you can mark your attendance in the chat box and may leave. कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. 5 एक्सपेरिमेंट आपण जे काय आज डिस्कस केलं, काय काय लिहायचं 5 एक्सपेरिमेंट मध्ये, त्याच्याबद्दल कोणालाही काही डाऊट असेल तर विचारा. If you don't have the doubts, you may leave. सर, हा बोला. पहिल्या एक्सपेरिमेंट मध्ये प्रत्येकाची डायग्राम करून एक्सप्लेनेशन करायचं ना? हा, लिस्ट लिहायची अगोदर, आणि लिस्ट नंतर एक कमीत कमी 2 पानं भरले पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही लिहा. बरं सर, थँक्यू. हा, ठीक आहे. ओके, थँक्यू. Any doubt with respect to content?
of 5 experiments, whatever we have discussed? Any doubt, anybody? So I hope nobody's asking the doubt. So since nobody's asking the doubt, presuming that everybody has understood everything, whatever has been discussed today, we'll stop our lecture today.